नमस्कार मंडळी, मी संगीता. मी आज तुम्हाला भगरीची चकली करून दाखवणार आहे. अतिशय हलकी, कुरकुरीत, छान ही चकली होते. अगदी 1 वाटी भगरीपासनं 100 चकल्या तयार होतात. मी 1 वाटी भगर इथे घेतलेली आहे किंवा वरई घेतलेली आहे आणि अगदी 2 चमचे इथे साबुदाणा मी घेतलेला आहे. अगदी कमी साबुदाणा लागतो आपल्याला. किंचित चिकटपणा येण्यासाठी मी साबुदाणा घेतलेला आहे. आता हा आपल्याला साबुदाणा रात्री भिजत घालायचा आहे आणि वरई आपल्याला जेव्हा आपण चकल्या करतो तेव्हा आपल्याला शिजवून घ्यायची आहे. आता मी 2 चमचे साबुदाणा घेतला आहे. तो स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेला आहे आणि रात्रभरासाठी मी भिजवून घेणार आहे. जसे आपण साबुदाण्याच्या खिचडीला भिजवतो साबुदाणा, अगदी तसाच तो भिजवून घ्यायचा आहे. किंचित वर पाणी ठेवायचं आहे आणि छान मऊ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतात मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे आणि झाकून ठेवलेला आहे रात्रभरासाठी. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला वरई घ्यायची आहे. 1 वाटीभरच वरई घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही. अगदी वाटीभर वरईसुद्धा पुरे होते आपल्याला. आणि 2 चमचे साबुदाणा. मी स्वच्छ 2 वेळा धुवून घेतलेली आहे भगर आणि इथे मी ठेवलेली आहे. आता हा साबुदाणासुद्धा तुम्ही बघू शकतात की छान मऊ भिजलेला आहे. बघा किती छान मऊ भिजलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हे दोन्ही आपलं तयार आहे. साबुदाणा तयार आहे आणि वरईसुद्धा धुवून तयार आहे. मी एक मोठं जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे. पितळी घ्यायचं आहे होता होईल तर आपल्याला. आणि त्यात आपल्याला 5 वाट्या पाणी टाकायचं आहे. 1 वाटी वरई घेतली आणि 2 चमचे आपण साबुदाणा घेतला आहे. त्यासाठी आपल्याला 5 वाट्या पाणी लागणार आहे. छान गच्च भरून घ्यायचं आहे पाणी आणि 5 वाट्या आपण पाणी उकळत ठेवणार आहोत आपण. मी झाकण ठेवलेलं आहे आणि पाणी छान उकळून घेतलेलं आहे. पाण्याला उकळी आली आहे. त्यात आपल्याला मीठ टाकायचं. 1 चमचा, मोठा चमचा मीठ टाकलेला आहे. चवीनुसार तिखट आणि जिरं घेतलेलं आहे. हे मी सैंधव मीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जे साधं घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकतात. पाण्याला उकळी आल्यानंतर मी हे सगळं त्यात टाकलेलं आहे. पाण्याला उकळी आलेलीच आहे आपल्या. त्यातच मी ही भिजवलेली वरई किंवा भगर त्यात टाकून घेतलेली आहे. अगदी वाटीभरच वरई आपल्याला घ्यायची आहे. त्यात छान 100 चकल्या आपल्या होतात. हे आपल्याला एकदा कालवून घ्यायचं आहे आणि त्यात आपल्याला हा भिजवलेला साबुदाणा टाकायचा आहे. तुम्ही बघू शकतात किती मस्त छान भिजलेला आहे हा साबुदाणा. तो आता आपल्याला त्यात मिक्स करायचा आहे. एकदमच त्यात टाकायचं आहे. वरईसुद्धा टाकायची आहे आणि त्यातच आपल्याला साबुदाणा टाकायचा आहे. आता हे आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. एकदा छान मिक्स करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. होता होईल तो आपल्याला जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे, कारण खाली लागण्याची शक्यता असते, तळाला लागण्याची शक्यता असते, म्हणून जाड बुडाचं पातेलं घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं झालेली आहे. छान उकळी आलेली आहे. आपण एरवी कसं भगर शिजवून घेतो किंवा भगरीचा भात करतो, तसाच आपल्याला याचा भात करून घ्यायचा आहे आणि छान वरई शिजवून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवले हळूहळू वरई आणि साबुदाणा आपला शिजतोय. परत मी एकदा झाकण ठेवलेलं आहे आणि हे छान मंदाग्नीवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. मोठा गॅस करायचा नाही आहे. मोठा गॅस केला तर तळाशी लागण्याची शक्यता असते. हे बघा 5 ते 7 मिनटं झालेली आहे. आपली भगर छान शिजती आहे. आता मी परत एकदा कालवून घेते आणि तळापासनं छान हलवून घेते चमच्याने. तुम्ही बघू शकतात आपले वरई आता शिजण्याच्या मार्गावर आहे. आता परत एकदा आपण झाकण ठेवणार आहोत, कारण ही भगर आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. 5 ते 7 मिनटं झालेली आहे. परत मी एकदा झाकण ठेवणार आहे आणि परत एक 5 मिनटं मी शिजवून घेणार आहे. परत 5 ते 7 मिनटं झालेली आहे. वरून आपल्याला किंचित अशी बुडबुडे दिसत आहेत बघा. तुम्ही बघू शकतात याला छान असे बुडबुडे आलेले आहे आणि आपली भगर छान शिजलेली आहे. भगर छान शिजवून घ्यायची आहे, नाहीतर चकल्या टाकताना त्याचे तुकडे होतात. म्हणून भगर आपल्याला छान शिजवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकतात एकदा परत कालवून घेतलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवते बघा भगर शिजली का नाही. अशी हाताने बोटाने आपल्याला चेपून बघायची आहे, दाबून बघायची आहे आणि साबुदाणासुद्धा बघायचा आहे की तो सुद्धा शिजला आहे की नाही. आता हे दोन्ही आपलं शिजलेलं आहे, तरी मी एकदा झाकण ठेवणार आहे. तुम्ही बघू शकतात मी झाकण ठेवलेलं आहे आणि आता मी गॅस बंद केलेला आहे. आता हे असं 15 ते 20 मिनटं आपल्याला छान त्याला दणकून वाफ येऊ द्यायची आहे. गॅस मात्र बंद केलेला आहे. आता आपण त्यानंतर तयारी करायची. सोऱ्या घेतलेला आहे, चकलीचा साचा घेतलेला आहे मी आणि ताट घेतलेलं आहे. ताटाला मी काही तूप वगैरे तेल वगैरे लावलेलं नाही आहे. थोडासा कपडा घ्यायचा आहे, नाही तर चटका बसण्याची शक्यता असते. आता आपल्याला चकल्या पाडून घ्यायच्या. हव्या तशा आकारात लहान मोठ्या तुम्ही चकल्या पाडू शकता.
आता मी चकल्या करून घेणार आहे. मी ज्या आकाराच्या चकल्या केलेल्या आहेत त्या आकाराच्या मी 100 चकल्या केलेल्या आहेत. साधारण आपल्या 100 ते 120 चकल्या झालेल्या आहेत आणि छोट्याच करायच्या आहेत. तळून मस्त त्या फुलतात म्हणून छोट्या छोट्याच मी करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता छान आपल्या सारण छान चिकट झालेलं आहे आणि चकल्या पण छान पडत आहेत. कच्चं मात्र ठेवलं तर त्याचे तुकडे होतात. ही गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे. मला 1 वाटी भगर आणि 2 चमचे साबुदाणा शिजण्यासाठी साधारण 14 ते 15 मिनटं लागलेली आहे. हे बघा तुम्ही बघू शकतात हे चकल्या टाकताना हे शेवटचं टोक त्याला चांगलं दुमडून घ्यायचं आहे आणि छान आपल्या चकल्या टाकून घ्यायचं आहे. तुम्ही हे प्लास्टिकच्या कागदावर सुद्धा टाकू शकतात, पण मी इथे ताटाचा उपयोग केलेला आहे. ताटं कशी कुठेही पटकन उन्हात सरकवता येतात म्हणून मी ताट घेतलेलं आहे आणि गच्चीवर सुद्धा नेऊन ठेवू शकतो म्हणून मी ताटात घेतलेलं आहे, टाकलेलं आहे. आता या चकल्या तुम्हाला जरा जवळजवळ सुद्धा सरकवून घेऊ शकतात. हे बघा अजिबात तुटत नाही आहे किंवा काही नाही आहे. ह्या अशा जवळजवळ सरकून घेतल्या की ताटात भरपूर चकल्या जवळजवळ तुम्ही टाकू शकतात. हे बघा ह्या अगदी तुटत नाही आहे, काहीच नाही होते बघू शकतात आणि ह्या जवळजवळ मी अशा सरकवून घेतलेल्या आहेत. आता मी बाकीच्या टाकून घेते. या सगळ्या मी चकल्या टाकून घेतलेल्या आहेत. 4 ताटं मी सगळ्या चकल्या ह्या टाकून घेतलेल्या आहेत आणि बाकीच्या एका ताटात सांडगे टाकलेले आहेत. आमच्या घरात ही सांडगे कच्चे खायला आवडतात म्हणून मी हे सांडगे थोडेसे टाकून घेतलेले आहेत आणि हे छान कडकडीत उन्हात आपल्याला हे पाळून घ्यायचं आहे. आणि ही भांड्याला लागलेली छान खालची खरोडसुद्धा खूप सुंदर लागते, तीसुद्धा मी एका वाटीत काढून ठेवलेली आहे. हे सगळं आपलं 1 वाटी भगर आणि 2 चमचे साबुदाण्यात एवढ्या मोठ्या चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. 2 दिवस छान कडकडीत उन्हात वाळून घेतलेले आहेत मी आणि तेल तापत ठेवलेलं आहे. तेलात आपण छान मस्त तळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकतात बघा किती हलकी आणि कुरकुरीत चकली तयार झालेली आहे आणि अक्षरशः तिप्पट फुलते ही चकली. इतकी सुंदर चकली होते आणि आपण काहीही टाकलेलं नाही आहे, त्यात पापडखार नाही, काहीही टाकलेलं नाही आहे, तरी या चकल्या छान पोकळ आणि खुसखुशीत तयार होतात. करायलाही सोप्या आणि खायलाही उत्तम. खूप सुंदर चकल्या तयार होतात. फारसे कष्ट या चकल्यांना लागत नाहीत. त्यामुळे नक्की करून बघा. अजून चकल्या टाकलेल्या आहेत तळायला. ह्यासुद्धा चकल्या आपल्याला छान तळून घ्यायच्या आहेत. चकल्या करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे हे सारण आपल्याला कच्चं ठेवायचं नाही आहे. कच्चं राहिलं तर मात्र या चकलीचे तुकडे होतात आणि तुकडे झाले तर मग तळायला आपल्याला मुश्किल जातं. त्यामुळे आपल्याला कच्चं कुठलंही आपल्याला पापड करतो तेव्हा आपण छान शिजवून घेतो. ह्या भगरीच्या चकल्यांनासुद्धा आपल्याला सारण कच्चं ठेवायचं नाही आहे. 14 ते 15 मिनटं मी शिजवून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकतात किती हलकी आणि कुरकुरीत चकली झालेली आहे. अगदी पटकन तुटते ही. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना खाता येण्यासारखी ही भगरीची चकली नक्की करून बघा. खूप खुसखुशीत आणि मस्त चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. चकल्या करताना छान शिजवून घ्यायच्या आणि कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आणि तेलातसुद्धा कडकडीत तेल गरम झाल्यानंतर आपल्याला तळून घ्यायच्या आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतरच आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत, नाहीतर मग त्या कडक होतात, खुसखुशीत होत नाहीत आणि तेल पितात. म्हणून तेल कडकडीत गरम झाल्यानंतर आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत. आपल्या चकल्या तयार आहेत खाण्यासाठी, सुंदर झालेल्या आहेत. तिप्पट चौपट फुलणारी चकली आपणही नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.